गेल्या 2 वर्षांपासून कांद्याच्या दराचा प्रश्न तापलाय। कधी निर्यात बंदी तर कधी निर्यात शुल्कामुळे कांद्याच्या दरामध्ये चढउतार बघायला मिळतोय। आता पुन्हा एकदा कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करत कांद्याला 2250 रुपये हमीभाव देण्याची मागणी केली आहे। बघूया। कांद्यावर जुलमी निर्यात शुल्क लावणाऱ्या सरकारचं करायचं काय? राज्यात पुन्हा एकदा कांद्यांचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे। दरातील घसरणीमुळे कांद्याला 1900 रुपये प्रति क्विंटल मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। जोपर्यंत कांद्यावरील निर्यात शुल्क हटवत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही। प्रहार शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडलेत। त्यानंतर थेट बाजार समितीतील पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन केलं। कांद्याचे बाजारभाव 25, 30, 35 रुपयापर्यंत गेल्याने काय असा मोठा फरक पडणार आहे, परंतु त्यावर बोलणारे कोणी नसल्यामुळे अधिवेशन काळही आहे। सभागृहामध्ये हा विषय चर्चेला गेला पाहिजे। राज्यानं पुढाकार घेऊन केंद्राकडे शिफारस केली पाहिजे की आमचं असलेलं निर्यात शुल्क हटवलं पाहिजे आणि ते हटवण्यासाठीच म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी उद्रेक केलेला आहे। हे उद्रेक तुम्हाला जास्तीचे पाहायला भेटू शकतात, मात्र तुम्ही आता तातडीने या गोष्टी जर नाही केल्या तर मात्र मंत्री, आमदार, खासदार या सगळ्यांना गोष्टी अडचणीच्या होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। लासलगावातील कांदा उत्पादकांच्या आंदोलनाचा मुद्दा राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत उपस्थित केला। कांदा लागवडीचा खर्च आणि उत्पादन बघता 2250 रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली। विशेष म्हणजे कांदा निर्यातीच्या धोरणावरून केंद्र सरकार विरोधात भुजबळ चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान कांदा प्रश्नी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय। कांदा प्रश्नी भुजबळांची मागणी, कांद्याला प्रति क्विंटल किमान 2250 रुपये दर द्या। 3000 पर्यंत कुठलेही निर्बंध लावू नका। कांद्याला 4 ते 5000 रुपये दर दिल्यावर कर लावा। कांद्याचे दर अधिक झाल्यास निर्बंध लावा। कांद्याचा खर्च 1500 रुपये, 50% नफा, 2250 रुपये आधारभूत किंमत ठेवावी। 3000 रुपये भावापर्यंत कुठलाही निर्बंध लावू नये। 3000 ते जर 4000 झाले तर मग MEP लागू करावी आणि 4 ते 5000 रुपये भाव गेल्यास मग एक्सपोर्ट ड्युटी तुम्ही लागू करा। 6000 रुपयाच्या वरती गेलं तर निर्यात बंदी करा। मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी पाठपुरावा करू, त्यांच्याकडे जाऊ, त्यांना भेटू। तुम्हाला सोबत आम्ही अमित शहा साहेबांकडे जाऊ आपण, आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे। या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे, कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे। त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू। गेल्या 2 वर्षांपासून कांद्याच्या दराचा प्रश्न तापलाय। आधी निर्यात बंदी तर मग निर्यात शुल्कामुळे कांद्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळाली। दरम्यान लोकसभेला बसलेल्या दणक्यानंतर केंद्र सरकारनं निर्यात शुल्कही 40% वरून 20% केलाय। मात्र आता कांद्यांवरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। सरकारी धोरणामुळे कांदा उत्पादकांना फटका। 8 डिसेंबर 2023 कांदा निर्यात बंदी, 4 मे 2024 निर्यात बंदी उठवून कांद्यावर 40% निर्यात शुल्क लागू, 13 सप्टेंबर 2024 निर्यात शुल्क 40% वरून 20%। आपण प्राइस स्टेबलायझेशन फंड, जसं भुजबळ साहेब म्हणाले की तुम्ही 2200 रुपये आपली कॉस्ट तिथं फायनल केली की शेतकऱ्याला 2200च्या पुढे असेल तर परवडतं। तर मग मार्केट जेव्हा 2200च्या खाली येईल तेव्हा सरकारकडनं भावांतर योजनेच्या अंतर्गत तुम्ही आश्वासन केलं पाहिजे। आज बजेट आहे ते मोठं मन दाखवून आज बजेटमध्ये तुम्ही आश्वासित करा, जर कॉस्ट जी काय आम्ही ठरवली असेल 2200 ठरवली कांद्याच्या बाबतीत, इतर पिकाची वेगळी, त्याच्यापेक्षा मार्केट खाली आलं तो जो फरक आहे डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आम्ही योजनेच्या माध्यमातून प्राइस स्टेबलायझेशनच्या फंड नाही तर भावांतर योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट देऊ। मागच्या 4 वर्षामध्ये सर्वात जास्त किंमत आता 2070 ही साधारणतः 50% मागच्या पेक्षा अधिक ही किंमत आता सध्या बाजारामध्ये आहे। या मागच्या रब्बीमध्ये 5 लाख टन हा कांदा आपण प्राइस स्टेबलायझेशन फंड मधनं नाफेडच्या माध्यमातून विकत घेतला होता आणि आपला अजूनही पाठपुरावा चालू आहे
की 20% जो शुल्क आहे हा सुद्धा कसा रद्द व्हावा आणि आपल्या शेतकऱ्यांना भाव मिळावा. दराअभावी गेल्या अनेक दशकांपासून कांदा उत्पादक आर्थिक झळा सोसतोय. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागत चाललाय. त्यामुळं कांद्याला प्रति क्विंटल किमान 2250 रुपये दर द्यावा हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. आता केंद्र सरकार कांद्याला हमीभाव देणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल. लासलगावहून रईस शेखसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.